थोडी प्रस्तावना करू द्या आणि मग ते आपण घेऊ. हां, तोपर्यंत शोधा लागलं. गाणी बोलू नका फक्त. मित्र हो, आज आपण एका कलाकाराची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. कलाकार हा कधी शिकून तयार होत नसतो, तो जन्मताच जन्माला यावा लागतो. असे काही दैवी आणि सिद्धहस्त देणगी लाभलेले काही कलाकार समाजामध्ये असतात. ते उपेक्षित राहतात. अनेक प्रापंचिक आणि इतर काही अडचणींमुळे ते समाजामध्ये पेश होत नाहीत. तरीसुद्धा आज आपण या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर सुनील भाऊ आल्हाट हे सुद्धा या कलाक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात. एक सुंदरसे फ्लूट वादक म्हणून त्यांचा लौकिक पण आहे आणि अशा या कलाकारांची आपण थोडीशी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण ही मुलाखत ऐकून निश्चितपणाने आपल्याला काय वाटतं हे आपण बेल आयकॉनवर क्लिक करून त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. बोलू का थोडंसं? थोडं बोलतो. सुनीलजी, आपल्याला आपल्या वडिलांकडनं संगीताचा एक चांगला वारसा लाभलेला आहे. तेव्हा थोडंसं वडिलांच्याबद्दल एक दोन आठवणी चांगल्या पद्धतीने सांगावा अशी अपेक्षा आहे. कसं आहे की आमचे वडील त्यांना जे कलेचं एक नैसर्गिक वरदान मिळालेलं होतं. त्यांच्या रक्तातच कलेचा गुणधर्म होता. त्यांनी कलेचं पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि ते माझ्या माहितीनुसार 4 ते 5 प्रकारचे वाद्य वाजवायचे. हार्मोनियम, शहनाई, बासरी आणि सुंदी आणि त्यांना हलगीसुद्धा वाजवता यायची. पटवाज, मृदंग, तबला असे बरेच प्रकारचे वाद्य ते अगदी सराईतपणे वाजवायचे. त्यामुळं एक नैसर्गिक कला लाभलेले असे माझे हे वडील होते. आणि कसं आहे की पिढीजात परंपरागत हा कलेचा वारसा आम्हाला लाभलेला होता. आमचे आजोबा देखील कलाकार होते. ते देखील गायन आणि शहनाई वादन करायचे. त्याच्यानंतर तो वारसा आमच्या वडिलांकडे आला. वडिलांच्या नंतर पण तो वारसा माझ्याकडे आहे, परंतु मी शासकीय नोकरीत अडकून पडल्यामुळं मला काही हा छंद म्हणावा असा जोपासता आला नाही. तरी परंतु जे काही मला जे निसर्गानं किंवा प्रतिभेनं किंवा एक आपण म्हणतो ना त्याला की परंपरागत जी गोष्ट प्राप्त झाली आहे मी आपल्या मनोरंजनासाठी वाजवत असतो. मी काय प्रोफेशनल कधी असं काही करण्याचा प्रयत्नच केला नाही. आणि आता आपलं एक छंद म्हणून मी हा माझा कलेचा जो प्रकार आहे मी तो जोपासलेला आहे. तर मी गायन पण करत असतो, मी वाद्य पण वाजवतो, फ्लूट वाजवतो, शहनाई पण वाजवतो. परंतु प्रोफेशनल गोष्टीमध्ये पुढं पब्लिकमध्ये असं वाजवण्याचा फारसा काही योग आलेला नाही. आणि त्यामुळे मी एक आपलं स्वच्छंद एक मनाला हा विरंगुळा म्हणा किंवा एक मनाचं एक समाधान होतं. एक प्रकारचं गोडवा वाटतो त्याच्यामध्ये. आणि कसं आहे की हे
हे जे आता हे माझ्या हातात फ्लूट आहे, आता याच्यामध्ये भावगीतं, भक्तिगीतं, जे काही जे सुचवते, जे मनात येईल ते आपलं वाजवून बघायचं आणि असा आपला वेळ जात असतो त्याच्यामध्ये. तर आमच्या वडिलांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आमचे वडील शास्त्रीय संगीतापासून त्यांनी संगीताचा असा कुठलाही प्रकार वाजवायचा सोडलेला नव्हता. अगदी गझल, ठुमरी, भावगीत, भक्तिगीत, शास्त्रीय संगीत, मग ते विलंबित असो, मध्यलयीत असो, द्रुतलयीतमध्ये असो, ते अगदी असं इतके म्हणजे असे सुंदर वाजवायचे की ऐकणारी माणसं अक्षरशः देहभान हरपून ते वाद्य ऐकताना मी स्वतः पाहिलेले आहे. आणि माझे जर ते वडील असले परंतु त्यांच्या संग साथ संगत करण्याचा मला योग लाभला होता. कसं आहे की वाजंत्री व्यवसायामध्ये त्यांनी सनई वाजवली आणि ती सनई वाजवत असताना ते जे वाद्य करायचे, जे वादन करायचं, ते अगदी नाट्यसंगीतापासून गझलपासून तर असा कुठलाही प्रकार त्यांनी वाजवायचा सोडलेला नाही. आज बहुतेक लोकांना गझल म्हणा किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी नाट्यसंगीतासारखे प्रकार वाजवताना मला तर ते अजून आढळलं नाही. परंतु ते देखील वाजवू शकतात असं काही नाही, परंतु ते वाजवावेत. आणि कसं असतं की आपल्या कलेचा जो दर्जा आहे तो सतत उंचावर ठेवला पाहिजे. आणि जे कसं आहे की तुम्ही लोकांना आवडेल असं आपलं सादरीकरण नेहमीच केलं पाहिजे असं मला वाटतं. तर काय वडिलांबद्दल सांगायचं म्हणजे ते वडील एक निसर्ग संपन्न कलाकार होता. माझ्याही पेक्षा त्यांना जाणणारे संगीत क्षेत्रातले खूप अशी मंडळी आहेत आणि ते जरी गेलेले असले परंतु त्यांनी मला एक त्यांच्या आशीर्वादानं मला हा कलेचा काही का होईना वारसा मला ते देऊन गेले. आणि चांगले आता करतोय, छंद म्हणून मी ते जोपासतो. चांगली गोष्ट आहे. तर वडिलांनी सादर केलेलं एखादं चांगलं भावगीत किंवा भक्तिगीत किंवा चांगलं एखादं शास्त्रीय संगीताशी ठेवण असलेलं एखादं सुंदरशी धून आम्हाला ऐकवली तर फार बरं होईल. ठीक आहे. वा, छान. आता तुमच्या आवडीचं एखादं चांगलं नाट्यगीत किंवा भक्तिगीत त्याची एखादी धून ऐकवा.